शरद पवार आणि फडणवीस हे महाराष्ट्राचे राज्यव्यापी प्रभाव टाकणारे दोन नेते आहेत. शरद पवार म्हणाले नव्हते मी पुन्हा येईन, पण मुख्यमंत्री म्हणून पुन्हा येण्यासाठी 8 वर्षाचं 6 वर्षाचं अपयश पचवून आणि 2 आघाडीच्या निवडणुका लढवून अपयशी ठरल्यानंतर सत्तेच्या वळचणीला जाण्यासाठी अगतिक झालेले शरद पवार आणि प्रचंड बहुमताने आपल्या मित्र पक्षांनाही दणदणीत संख्येने विजयी करून देवेंद्र फडणवीस परत आले, पुन्हा मुख्यमंत्री झाले. यामधला फरक आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. तुलना होऊ शकते का दोघांची? विचार करा. शरद पवार आणि फडणवीस हे महाराष्ट्राचे राज्यव्यापी प्रभाव टाकणारे दोन नेते आहेत. वेगवेगळ्या काळातील असतील, पण दोघांमधला हा मूलभूत फरक आहे. पक्ष आणि विचारांच्या निष्ठेवर राजकारण करणारे देवेंद्र फडणवीस आणि सत्तेच्या उभेशिवाय राहू न शकणारे शरद पवार, हा जमीन आसमानाचा फरक आहे. पण मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचताना, सत्ता पदापर्यंत पोहोचताना आपल्याला ज्या उचापती कराव्या लागल्या, दगाबाजी करावी लागली, त्यापैकी काहीही न करता हा तरुण मुलगा त्या पदापर्यंत यशस्वीरित्या जाऊ शकतो. स्वतःच्या कर्तृत्वावर आणि स्वतःच्या हिमतीवर, मेहनतीवर विश्वास ठेवून हा तरुण नेता ही एवढी मजल मारू शकतो, याचं कौतुक शरद पवारांच्या त्या छोटेखानी लेखामध्ये सतत डोकावत राहतं.